पिसे ते टेमघर जलवाहिनीतून दररोज तब्बल 12 कोटी लिटर पाण्याची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी हा धक्कादायक दावा केलाय. आमणेपाडा ते सवाद दरम्यान पत्रकारांसह पाहणी करत त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. या पाहणीत जलवाहिनीवरील व्हॉल्वना अनधिकृत जोडण्या करून गोदामे आणि टँकरद्वारे पाणी वळवले जात असल्याचे उघड झाले. या पाणी चोरीमुळे ठाणे शहरातील पाणी टंचाई अधिक तीव्र होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणातील पुरावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचे शानू पठाण यांनी स्पष्ट केले. ऐसा है कि इस मामले के ऊपर मैं कई दिनों से अभ्यास कर रहा हूँ. पीसे गांव से लेकर टेमघर तक 17 किलोमीटर की हमारी मेन टीएमसी की लाइन है, जिससे हमको 300 mld लगभग पानी टीएमसी बोल रही है कि 300 mld पानी हमसे यहाँ हम लोग ले रहे हैं. हर 10 मीटर पे ऐसे प्रेशर बॉल है. उन प्रेशर बॉल के नीचे लाइन है, ऊपर लाइन है, डायरेक्ट 6 इंच 8 इंच 10 इंच 2 इंच हर जगह पे हर 10 मीटर पे एक वॉल है. तो 17 किलोमीटर है, तो कई 100 लाइनें मिलेंगी आपको. 70 mld पाणी रोज प्रति दिवस तिथे ठाणेकरचं मूल जो आहे तो हक्काचं पाणी चोरी होतं. एकेकडे आम्ही ठाणेकरचे पैसे घेतात, त्यांना सुविधा मानणे झिरो, आणि दुसरीकडे जे मोठे मोठे गोडाऊन आहे त्यांना फ्री चोरीचं पाणी देतात. कोटी रुपयाचे बिल आहेत. महापालिकेचं नुकसान आणि ठाणेकरचं सुविधा शून्य. आम्ही स्वतः हे विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आणि त्यांना हे सर्व माझ्याकडे पुरावे मी त्यांना सादर करणार.